या बुलेटिनमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? आज जाणून घेणार आहोत सकाळपासून आता या क्षणापर्यंतच्या घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी। पण त्यातल्या त्यात आजचा दिवस जो आहे तो बैठकांचा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण नवी दिल्लीत आज राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक दुपारी 3 वाजता म्हणजे आता या क्षणाला सुरू झालेली ती पार पडते। यात महाराष्ट्रातली काँग्रेसची यादी निश्चित होऊ शकते आणि सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीविषयी काय तो निर्णय आहे तो निश्चितपणे घेतला जाऊ शकतो। तर रविकांत तुपकर यांनी आज शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। माढ्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सभा घेणार आहे आणि त्यात स्वाभिमानीला सोबत घेण्याबाबत पवार सकारात्मक आहेत। या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। युती झाली तेव्हा आम्हाला विचारात घेतलं नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी ही नाराजी व्यक्त केली आहे आणि आज आरपीआयची ही मुंबईत आठवलेंच्या नेतृत्वात बैठक झाली। पुढची रणनीती काय याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे। दरम्यान माणिकराव ठाकरे आणि भुजबळांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। काल शिवाजी पार्कवर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शक्ती प्रदर्शनानंतर आघाडीला महत्त्व कळालं असल्याने ही भेट घेतल्याची चर्चा आहे। आता बातमी आहे मोनोरेल संदर्भातली। वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान धावणारी मोनोरेल 2 मार्चला सुरू होणार आहे। MMRDA कडून वडाळा ते जेकब सर्कल या फेजच्या उद्घाटनाची ग्रँड तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या धावणाऱ्या मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मोनोचा पहिला टप्पा 2014 साली सुरू झाला होता, पण दुसरा टप्पा सुरू व्हायला तब्बल 5 वर्ष लागली आहेत। यानंतर बघूया रामदास आठवले स्वतःच्या नाराजीबद्दल काय म्हणालेत, बघूया। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ही हम काम करना चाहते हैं, लेकिन रिपब्लिकन पार्टी को तो सम्मान मिलना चाहिए, रिपब्लिकन पार्टी को उनका हिस्सा मिलना चाहिए। इसीलिए जरूर मतलब हमारे आज की मीटिंग में हम चर्चा करेंगे और मुख्यमंत्री जी से बात करके, उद्धव ठाकरे जी से बात करके कोई मार्ग निकलता है देखेंगे। मुझे लगता है कि मैं 6-7 साल से बीजेपी शिवसेना के साथ हूँ और मार्ग निकलेगा ऐसा हमें पूरा विश्वास है। अगर मार्ग निकलता नहीं है तो आगे क्या करना है उसके बारे में पार्टी तो सोचेगी।